नमस्कार, मी कीर्ती केसरकर न्यूज 24/7 महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। जिम उघडण्याचा प्रश्न हा अजूनही ज्वलंत असून त्यावर सतत चर्चा सुरू आहे। सरकार अजूनही यावर मान्यता देत नसल्याने जिम ट्रेनर आणि तसेच इन्स्ट्रक्टर यांच्या आता घराला टाळं लागण्याची पाळी आलेली आहे। अन्नाचा प्रश्न आता ऐरणीवर असल्याने आता पुढे काय करावं असं त्यांच्यासमोर खूप जास्त प्रॉब्लेम्स झालेले आहेत। तर आता आपण आहोत सनी अय्यर यांच्यासोबत, जे वसई तालुक्यातच एक जिम इन्स्ट्रक्टर आहे, तसंच त्यांची स्वतःची जिम आहे। तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की त्यांना हे लॉकडाऊनमध्ये त्यांना कसा त्रास झाला आहे, तसंच ते कोणत्या त्रासाला सामोरे गेलेत। सर नमस्कार। आपल्याला आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला कसा त्रास झाला आहे याबद्दल थोडं सांगा। आता सर्वात महत्त्वाचं तर जे जिम इंडस्ट्री असं आहे हे ऑलमोस्ट सर्व रेंटेड असतात। तर हे जिमचे कसे हेवी रेंट जातात। आता माझ्या जिमचं 1,25,000 रेंट आहे। तर जे ओनर्स आहे ते रेंटसुद्धा माफ करायला रेडी नाही आहे। मार्च 16 तारखेपासून आपल्या जिम इंडस्ट्री सर्व बंद आहे। आता जवळजवळ 6 महिने पूर्ण व्हायला लागलेत। तर ते रेंटसाठी फोर्स करतात। ते बोलतात की जर रेंट नाही देणार तर जिम खाली करा। आता माझी तर नवीनच जिम होती, 14 फेब्रुवारीला जिम ओपनिंग झालेली आणि खूप मोठा इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये केलेला आहे। तर ओनर असे बोलतात आहे की तुम्ही रेंट द्या किंवा जिम खाली करा, आणि सरकार काही आमच्यासाठी करत नाही। आम्ही पालन पण केलं लॉकडाऊनचं, पण आता काहीतरी त्याला सोल्युशन निघणं पाहिजे। आणि मेन म्हणजे रेंटसाठी काहीतरी प्रोव्हिजन त्यांनी केलं पाहिजे। इलेक्ट्रिसिटी बिल आहेत, परत मेंटेनन्स वगैरे आम्हाला करायला लागतं ते ठीक आहे, पण रेंट सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। त्यामध्ये सरकारने काहीतरी आम्हाला केलं पाहिजे की रेंट्स कमी करून वगैरे। आणि इलेक्ट्रिसिटी बिल पण सुद्धा खूप जास्त येतात आहे लॉकडाऊनमध्ये। भले बंद आहे जागा तरी बिल्स खूप जास्त येतात आहे। तर त्यावरती पण काहीतरी एक सोल्युशन निघाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तर सर सुरुवातीचे 3 महिने रेंट अर्ध द्यावं किंवा माफ करावं असं सरकारकडून सांगण्यात आलेलं। हे सरकारने फक्त सांगितलेलं, म्हणजे त्यासाठी कुठला GR वगैरे नाही। जर ओनर चांगला असेल, जर समजूतदार असेल तर ते करतात आहे। हे कम्प्लिटली ओनरच्या अंगावर टाकले की तुमच्यावर आहे की तुम्ही कराल तर ठीक आहे, नाही कराल तर असं काय प्रोव्हिजन नाही त्यासाठी की केलंच पाहिजे। तर काही ओनर जे जिमचे चांगले आहेत ते करतात आहे, पण जे चांगले नाहीत ना ते पूर्ण रेंट मागतात आहे। अजूनही खूप सारे असे ओनर्स आहेत जे पूर्ण रेंट मागतात आहे। तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, कारण बिझनेस पूर्णपणे बंद आहे। गेले 6 महिने आता बिझनेस बंद आहे। बँकचे EMI आहे, लोन्स आहेत, ते सर्व पे करायचं। परत बँक EMI पण चालू आहे, त्यासाठी पण काय मॉनिटोरियम दिलं होतं, पण त्यासाठी पण खूप अति इंटरेस्ट त्याच्यावर चार्जेस लागतात आहे। तर ते सुद्धा त्यासाठी पण काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे। आणि मेन म्हणजे आता काहीतरी जिम चालू केलं पाहिजे। जे गाईडलाईन्स आम्ही पहिले पण सांगितलं होतं की गाईडलाईन्स सरकार आपल्याला प्रोव्हाइड करेल, त्याचा फॉलोअप करून आम्ही चालू करू। सॅनिटायझेशन आहे, टेम्परेचर चेक आहे, ग्लाउज आहे, स्टाफ लोकांना मास्क आहे, फेस शिल्ड आहे, हे सर्व नियम फॉलो करून आम्ही। आणि जिम जाता कसे जे मोठे मोठे त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पण आपण बऱ्याच पैकी करू शकतो। तर आणि लिमिटेड आपण मेंबर्स लोकांना एंट्री देऊ शकतो, बॅचेस बनवू शकतो, पण त्यासाठी काहीतरी गाईडलाईन्स आम्हाला प्रोव्हाइड केले तर त्याला फॉलो करून आम्ही करू शकतो। पण गेले 6 महिन्यात ऑलमोस्ट व्हायला लागले बंद आहे। तर हे सोल्युशन नाही आहे, बंद कम्प्लिटली बंद त्याला सोल्युशन नाही, आता चालू करणं पाहिजे। तर सर आता हा प्रश्नावर सतत चर्चा सुरू आहे, तर तुमची सरकारकडे काय मागणी आहे? जिम चालू लवकरात लवकर केलं पाहिजे। मेन म्हणजे रेंटसाठी काहीतरी प्रोव्हिजन त्यांनी केलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी बिलसाठी काहीतरी प्रोव्हिजन केलं पाहिजे, EMIसाठी पण काहीतरी इंटरेस्टवर वेवर होत असेल तर बेटर असेल, तेवढं मागणी आपल्याकडे आहे। तर आता जिमचा विषय ज्वलंत असतानाच जिम ओनरना जसं की इक्विपमेंट्सचं भाडं आणि EMI यावर जोर द्यावा लागतो। तसंच एक महत्त्वाचा घटक म्हणजे आहे की प्रोटीन्स राहिल्याने त्याची एक्सपायरी जाऊ शकते। तसं गेल्या अनेक महिन्यांपासून दुकानांमध्ये तसं जिममध्ये प्रोटीन्स पडून आहे, त्यामुळे ते विकलं जात नाही। तर त्याचं नुकसान भरपाई देखील आता जिम ओनर्सना द्यावी लागते। आपल्यासोबत आहेत गोपाल फौजदारजी, ज्यांची स्वतःची जिम आहे, तसंच त्यांचं प्रोटीनचं देखील शॉप असल्याने त्यांना आता ह्याचा देखील फटका बसलेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर आता जसं की जिम वर्कर्स जे असतात त्यांना प्रोटीन्स खूप गरजेचं असतं, तसं ते खूप मोठ्या प्रमाणात ते इनहेल करतात। तर आता लॉकडाऊन झाल्यापासून ते देखील बंद झालेलं आहे, कारण कोरोना काळात कोणीही लवकर काही इनहेल करत नाही। तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? मॅडम, ॲक्च्युली माझं स्वतःचं प्रोटीन शॉप आहे विरार वेस्टला, आणि हे जवळजवळ मी ह्या बिझनेसमध्ये लास्ट 2006 आहे। आणि माझ्या प्रोटीन शॉपमध्ये रिलेटेड स्टाफ जो आहे तो जवळजवळ 5 ते 6 जणांचा स्टाफ आहे। त्याच्यामध्ये 3 डिलिव्हरी बॉयज आहे, 1 अकाउंटंट आहे आणि असून 1 असिस्टंट मॅनेजर आहे जो सर्व शॉप वगैरे बघतो। तर त्यामुळे काय झालं आहे, त्याच्यामुळे आता हा जो कोरोनामुळे जो लॉकडाऊन झाला आहे त्याच्यामुळे जिम्स बंद आहेत, आणि जिम्स बंद असल्यामुळे आम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंटच कम्प्लिटली लोकांनी बंद केली। बिकॉज ज्याचा वर्कआउटच चालू नाही त्यामुळे कोण ऑर्डर्स देत नाही, कोण त्यांची रिक्वायरमेंट नाही आहे। तर अशा कंडिशनमध्ये एवढा इम्पॅक्ट पडला आहे की आमचे जे आम्ही कोरोनाच्या आधी किंवा लॉकडाऊनच्या आधी जे स्टॉक जो आम्ही घेतला होता, जवळजवळ लाखोचा माल आम्ही घेतला, आमच्या वेअरहाऊसमध्ये पडला आहे, डंप झालेला आहे।
आणि तो तसाच पडून असल्यामुळे त्याचं मुवमेंट नसल्यामुळे तो लिटरली एक्सपायर होत चालला आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त एक्सपायर झालेला आहे आणि हे नुकसान जे आहे लाखोच्या घरात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं की मला माझा स्टाफ पण कमी करावा लागला. जिथे माझे 5 ते 6 स्टाफ होता आता फक्त 2च जणच आम्ही काम करतो आहे, इन्क्लुडिंग मी. आम्ही 2-3 जणच आहोत फक्त. तर हा एक आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट पण लोकांचं गेलं आहे आणि जे आर्थिक नुकसान झालं आहे ॲज अ ओनर ते तर आहेच. शिवाय काय झालं आहे की याच्यावर आमच्याकडे बरेचसे ट्रेनर कनेक्टेड आहेत ज्यांचं हे सेकंडरी इन्कम आहे. म्हणजे बिसाईड सॅलरी त्यांना त्यांचं प्रोटीन सेल करून पण ते लोक त्यांचं एक इन्कम असतं, इन्सेंटिव्ह त्यांना मिळतो. तर त्यांचं हे एक इन्कमसुद्धा कमी झालेलं आहे. ऑलरेडी ते लोक त्यांचं नोकरी गेली आहे जिम्स बंद असल्यामुळे, प्लस त्यांचा हा जो साईड इन्कम आहे तोही गेला आहे. आणि ह्या जे साईड इन्कम असतात प्रोटीन सेल करून त्यांना जे मिळतं तर त्याच्या बेसिसवर ते लोक त्यांचे जे काही लोन्स वगैरे असतात, हाऊसिंग लोन आहे, दुसरे पर्सनल लोन असतात ते पे करत असतात. पण या सर्व कंडिशनमुळे त्यांना म्हणजे रोजगारच गेला आहे आणि सेकंडरी इन्कम पण बंद झालं. म्हणजे टोटली ते लोक घरी बसले आहेत कम्प्लिटली. आणि त्याचा इम्पॅक्ट आम्ही जे प्रोटीन विक्रेते आहोत ज्याने आम्ही लाखोचा माल घेऊन ठेवला आहे ते पण नुकसान आहे. आणि त्याची भरपाई आता कोण करणार आहे हे मला माहीत आहे की सरकार ह्याला काय मदत करणार आहे. आम्हाला कसलं आर्थिक सहाय्य मिळेल तर खूप बरं होईल, कारण हा कम्प्लिटली आणि हे प्रोडक्ट जे आहेत ते एक्सपायरी होतात. म्हणजे त्याला एक व्हॅलिडिटी असते 2 वर्षाची आणि ऑलरेडी आमच्याकडे हे 6 महिने गेलेले आहेत. आणि त्याच्या आधी जेव्हा हे इम्पोर्टेड प्रोडक्ट असतात तेव्हा ते तुमच्या वेअरहाऊसला येऊन पडतात, 6 महिने तिकडे असतात. त्यानंतर क्लिअर आमच्याकडे येईपर्यंत अजून 6 महिने लागतात आणि त्या कंडिशनमध्ये प्लस हे 6 महिने असे म्हणजे नियर एक्सपायरी प्रोडक्ट आलेत आणि सर्व गोंधळ झाला आहे आणि खूप नुकसान आर्थिक आम्हाला फटका पडलेला आहे सर. तर आता जिममध्ये ज्याशिवाय एक्सरसाइज होऊ शकत नाही ते म्हणजे इक्विपमेंट्स. तर लॉकडाऊनमध्ये सगळ्यात मोठं नुकसान होतं आहे ते म्हणजे इक्विपमेंट्स. लाखोंचे इक्विपमेंट्स हे गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच पडून आहेत. तसंच त्यांचं ऑइलिंग होत नसल्यामुळे ते आता कुसण्याच्या मार्गावर आहेत. तर आता आपण प्रतीक काळेजींकडून जाणून घेऊया की इक्विपमेंट्सबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. तसंच आता सरकारने लवकर जिम उघडलं नाही तर त्यांचं आणखी आर्थिक नुकसान कसं होऊ शकतं. सर नमस्कार. सर आपली देखील जिम आहे, आपण जिम ओनर आहात. तर लॉकडाऊनचा आपल्याला कसा फटका बसला आहे तसंच लॉकडाऊनमध्ये म्हणजे जसं की एक्सरसाइज होत नसल्याने इक्विपमेंट्सचं नुकसान कसं होतं आहे. इक्विपमेंट्सचं बोललं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की जिम गेले 6 महिने झाले बंद आहे. तर जिम बंद असल्यामुळे आम्ही इक्विपमेंट्सला मेंटेन करून पण आम्हाला त्याचा काही फायदा नाही आहे, प्लस मेंटेनन्सच्या कॉस्ट असतात. चला पण असं पकडूया की मेंटेनन्स जरी केलं तरी पण आता एक नवीन कॉस्ट त्याला ॲड झाली ती आहे सॅनिटायझेशनची कॉस्ट. ओके, तर आता तुम्हाला माहिती आहे की जिम ही एक पब्लिक प्लेस आहे. तर जिममध्ये जे लोक येणार ते इक्विपमेंट्स बघून येतात. सगळ्यात पहिलं म्हणजे तर की एका मेंबरला किंवा कोणत्याही क्लायंटला जर इफेक्टिव्ह वर्कआउट पाहिजे तर आपण ते जे इक्विपमेंट्स आहे ते बेस्ट क्वालिटीचे आपण म्हणजे सगळ्यात महाग असलेली सिरीज आपण ऑर्डर करतो आपण किंवा इम्पोर्ट करतो. तर आता म्हणजे शक्यतो हे मशीन्स खूप महाग असतात आणि पूर्ण सेटअप जर आपण बघितलं तर एक 20-25 लाखाच्या वरती जातो. आता तो सेटअप जर असाच पडून राहिला तर त्याला मेन म्हणजे त्याला रस्ट येत आहे. ओके, मग अँटी रस्ट आम्हाला त्याला करावं लागतं. प्लस आता सॅनिटायझेशनची कॉस्ट ॲड झाली आहे. ओके, आता प्रत्येक बॅचनंतर म्हणजे एक 45 मिनिट्सच्या वर्कआउटनंतर चालू झाल्यावर त्याला आपल्याला सॅनिटाईज करावं लागेल. तर ती एक कॉस्ट ॲडअप झाली आहे. प्लस आमचे एक्सपेन्सेस आता सध्या जात आहे आणि फक्त इक्विपमेंट्सच नाही, मॅट असतात, काही छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज असतात. तर आता ते कसं आहे की जिम बंद असल्यामुळे प्रॉपरली जिममध्ये लक्ष नाही दिल्यामुळे तिकडे लिकेज पण होत आहे पावसामुळे. तर जेव्हा जिम चालू असते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी एक रोलिंगमध्ये होत असतात. आता जिम बंद असल्यामुळे त्या कोणत्याही गोष्टी होत नाही आहे आणि जो पण करतो आहे ओनर त्याला हे खूप म्हणजे बोलतात ना हेवी पडत आहे. बिकॉज हे मशीन्स जनरली EMIवर घेतलेले असतात. जसं मी बोललो की 25 लाखाच्या वरती सेटअप असतो. तर EMIवर घेतलेले मशीन्स असतात. आता मोरॅटोरियम पण संपलेलं आहे नेक्स्ट मंथपासून. मोरॅटोरियमच्या सगळ्या वेबसाईट आता खाली गेलेल्या आहेत. त्या म्हणजे तुम्ही अजून घेऊ नाही शकत मोरॅटोरियम. म्हणजे लॉकडाऊन तर उघडला आहे पण जिमसाठी जो लॉकडाऊन आहे तो अजून चालूच आहे ना. मग मोरॅटोरियम तर बंद झालं आहे आमचं. मग आता आम्ही काय करायचं, कारण काय जिम ही अशी गोष्ट आहे की वर्क फ्रॉम होम पण आम्ही करू नाही शकत जास्त करून आणि ऑनलाईनमध्ये तेवढं नाही निघत आमचं इन्कम जेवढं आम्ही जिम चालू केल्यावर आमचं होतं. सो हे काही मुद्दे आहेत. सो म्हणजे कन्क्ल्युजन आहे की आमची कॉस्ट वाढत चालली आहे आणि काही लोकांनी असे मशीन्स म्हणजे महाग मशीन्स त्यांना मेंटेन नाही करता आले, त्यांचा रेंट नाही माफ झाला म्हणून हे भंगारामध्ये विकून पण टाकलेले आहेत. आणि असे खूप जिम्स आहेत. आता मी नावं नाही घेत पण असं आहेत, अशा गोष्टी आहेत. तर समजा सर येत्या 15 दिवसामध्ये जेव्हा जिमवर समजा निकाल झाला आणि जिम हे उघडण्यात आले तर तुमच्याकडून इक्विपमेंट्सबाबत कसं सॅनिटायझेशन केलं जाईल.
इक्विपमेंट्सला आम्ही जिथपर्यंत विचार केला आहे की एक बॅच आपण बनवणार की दिवसाला एवढे एवढे मेंबर्सलाच आपण अलाव करणार आहे जिममध्ये. तर एक 45 मिनिट्स किंवा 1 आवरच्या बॅचमध्ये सपोज की 25 to 30 मेंबर्स आहेत, तर तो बॅच निघाल्यावर आम्हाला पूर्णपणे सॅनिटाईज करायचा आहे. इक्विपमेंट्सवर आम्हाला सॅनिटाईज जे स्प्रेज आहे ते आम्हाला करावं लागेल. प्लस असं पण आहे की एअर प्युरिफायर पण आम्हाला लावावं लागेल तिकडे, बिकॉज प्युरिफिकेशन ह्युमिडिटीमुळे कोरोना व्हायरस जास्त पसरतो असं बोललं जात आहे. तर मग एअर प्युरिफायर पण लावावं लागेल आम्हाला. तर हे प्रत्येक बॅचमध्ये म्हणजे दिवसाला आम्हाला जर असं आपण बघितलं दिवसाला जर 100 लोक आमच्याकडे येतात, तर हे 3 ते 4 बॅच आमच्याकडे झाले, 1-1 तास 1-1 तास 1-1 तासाची. आणि जे जिम्स सकाळपासून ते रात्रीपर्यंत चालू होतं तिकडे कमीत कमी 10 बॅच होते. तर मग 10 बॅचमध्ये आम्हाला तेवढं म्हणजे बोलतात ना, एक सॅनिटायझरची 100 ml बॉटल तर म्हणजे एक 3-4 वॉशमध्ये निघून जाईल. बिकॉज तुम्ही बघत आहे की किती मोठा एरिया सॅनिटाईज करायचा आहे. बरोबर. म्हणजे ते कुशन्स आहेत, बारबेल्स आहेत, प्लस ट्रेनर्स लोकांना आम्हाला ग्लोव्ज द्यावे लागेल, ट्रेनर्स लोकांना पॉकेटमध्ये सॅनिटायझर द्यावं लागेल. आणि क्लायंट्सला पण एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी पण स्वतः सॅनिटायझर कॅरी करावेत स्वतः, एक आम्हाला हेल्प म्हणून. धन्यवाद सर. तर आता जिममध्ये एक्सरसाइज शिकवण्यासाठी जो आपला खास मित्र असतो तो म्हणजे ट्रेनर. तर लॉकडाऊन झाल्यानंतर ट्रेनरचं हे सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. EMI असो किंवा घरातले खर्च असो किंवा इतर जबाबदाऱ्या असो, सगळ्यांमध्ये आता ट्रेनरला नुकसान पाहायला मिळत आहे. तर आपल्यासोबत आहेत सुनील कुमारजी. सुनील सर हे EFC जिममध्ये जी ग्लोबल सिटीमध्ये आहे तिथे काम करतात. तसंच ट्रेनर ह्यांनी स्वतःवर खूप मेहनत घेतलेली असते, त्याबद्दल ते थोडं सांगणार आहेत. सर जसं की तुम्ही आम्हाला सांगा की आता जो ट्रेनर असतो तो ट्रेनर बनण्यासाठी स्वतःवर कशी मेहनत घेत असतो आणि या लॉकडाऊनमुळे त्याची मेहनत कशी वाया जात आहे. हे बघा, ट्रेनर बनण्यासाठी सर्वात पहिले ते लोक कोर्स वगैरे करतात. कोर्सची जी किंमत असते ते 50-60 हजार असते ॲक्च्युली. तर 50-60 हजार त्या लोकांची किंमत असते. कोर्स घेण्यासाठी ते लोक एवढं पे करतात. परत एक्सरसाइज ते लोक करतात, त्यासाठी त्या लोक ट्रेनर जो असतो ॲक्च्युली तो कोर्स करतो ट्रेनर बनवासाठी. ते त्या लोकांना पेशंट असतात. ट्रेनर बनण्यासाठी ते लोक एक कोर्स करतात आणि कोर्सचे कमीत कमी ते लोक 50-60 हजार खर्च करतात. त्यानंतर ते लोक ट्रेनर बनतात. त्यासाठी ते लोक एक्सरसाइज करतात. त्यानंतर ते लोकमध्ये जेवण वगैरे असतात, ते खुराक वगैरे असतात, त्यासाठी वेगळं खर्च असतो त्या लोकांचा. आता असं आहे की इंडस्ट्री बंद झाल्यानंतर हा सर्व त्या लोकांना एक बर्डन झालेला आहे, एक लायबिलिटी त्या लोकांना झालेली आहे. एवढे महिन्यापासून ते लोक घरी बसले आणि ह्या इंडस्ट्रीमधून त्या लोक आता दुसरी इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी, दुसऱ्या ठिकाणी कामं करण्यासाठी एवढे पैसे त्या लोकांना भेटणार नाही आहे. का? कारण जेव्हा माणूस कामं करतो तो स्वतःची लायबिलिटी घेऊन चालतो. तो जिम इंडस्ट्रीमध्ये जेवढं तुम्हाला त्या लोकांना सॅलरी भेटतात तेवढी सॅलरी बाहेर कुठेही भेटत नाही. एक प्रकारचा त्या लोकांची लायबिलिटी वाढतच चालणार आहे. ट्रेनर हा असतो ते आता पाठीमागेच चालू झाले 5 to 6 months ॲक्च्युली. अजून जर इंडस्ट्री जर बंद केली तर इंडस्ट्रीचं खूपच मोठं नुकसान होणार आहे. बरंच जिम बंद परत आहे, कारण ट्रेनरसुद्धा या लोकांना काम भेटत नाही आणि जे लोक हे कामं करतात ते टेम्पररी बेस काम, त्याच्यामुळे त्या लोक घरसुद्धा चालत नाही. तर खर्च कुठून निघणार आहे आणि लायबिलिटी कुठून क्लिअर करणार आहे लोक. तर जसं की सर तुम्ही म्हणालात की ट्रेनर हा जो असतो ह्यानी खूप एक्सपेन्स केलेला असतो ट्रेनर बनणं, म्हणजे त्यांनी स्वतःवर खूप जास्त एक्सपेन्स केलेला असतो. तर ट्रेनर ह्यानी जर ह्या इंडस्ट्रीच्या बाहेर काम शोधलं तरी पण त्याला तसं काम मिळणार नाही जसं त्याला हवं आहे किंवा तेवढी सॅलरी मिळणार नाही. तर आता लॉकडाऊनमध्ये त्याची कशी परिस्थिती झालेली आहे जे ट्रेनर घरी बसले आहेत त्यांची, कारण दुसरं कोणतंही काम त्यांना करता येत नाही आहे. बघा, जे ट्रेनर आता घरी बसले आहेत ते लोक म्हणजे घर चालवतात, काय ना काय करतात. कोणी लोक भाज्या विकतात, कोणी ते डिलिव्हरी बॉय वगैरे झालेत, कोणी लोक म्हणजे वेगवेगळे म्हणजे ठिकाणी जी इंडस्ट्री तिकडे कामं करतात. पण जर बघितलं की तर शेवटी ते लोक त्रासमध्ये म्हणजे ते जीवन काढतात. बरोबर. हा जर इंडस्ट्री तुम्ही लोक चालूच नाही करणार आणि याचा काय तुम्ही नवीन हा सॉल्युशनच घेणार नाही, मग शेवटी हा इंडस्ट्री कुठेतरी बंद पडणार आहे आणि एवढी बेरोजगारी वाढणार आहे ट्रेनर लोकांची. कारण ते लोक कसं काय जगतात ते ट्रेनर लोकांना माहीत आहे. कोणी स्वतःचे घर विकलेत, कोणी स्वतःची जिमच विकली आहे. जो जिमची किंमत 50-60 लाखावरती असतात ते लोक 5-5, 7-7 लाखामध्ये विकतात. एवढी म्हणजे ते बेदरकारी या लोकांची चालू आहे. म्हणजे कमी ह्या लोकांना ह्या इंडस्ट्रीला कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. कुठेतरी भाडं म्हणजे बाकी आहे, कुठे इलेक्ट्रिसिटी बाकी आहे, कोणाची सॅलरी वगैरे बाकी आहे, कोणाचे मेंटेनन्सचे इश्यूज वगैरे चालू आहे. एवढं मोठं त्रास होऊन बसल्यात तरी पण जर याच्यामध्ये लक्ष नाही दिलं तर डिसेंबरपर्यंत हा इंडस्ट्री पूर्णच झोपणार आहे आणि हे परत कधीच चालू होणार नाही. कदाचित जर चालू झाली म्हणजे ज्याचा स्वतःचा जिम असेल, स्वतःची जागा असेल, तो जगू शकणार आहे. म्हणजे कमीत कमी यार बघितलं गेलं तर 70-80% हा इंडस्ट्री आतापर्यंत संपली आहे.
तर ज्याच्या देखरेखीखाली जिम चालते आणि ज्याच्यावर जिमची एकूण पूर्ण जबाबदारी असते, कोण कसं काम करतं ह्याच्यावर त्याचं पूर्ण लक्ष असतो, तो देखील आता घरी बसलेला आहे। जिम बंद असल्यामुळे आता संपूर्ण स्टाफ तसंच मॅनेजमेंट स्टाफचं देखील नुकसान होत असल्याने, त्यांची घरं भाड्यावर असल्याने आता त्यांना भाडं देणं देखील मुश्किल होत आहे। आपल्यासोबत आहेत रोहित कनोजियाजी, जे मॅनेजमेंट स्टाफमध्ये आहेत। सर नमस्कार। जसं की तुम्ही म्हणजे आम्हाला सांगा की आता तुम्ही मॅनेजमेंट स्टाफमध्ये आहात, तर मॅनेजमेंट स्टाफचं लॉकडाऊनमुळे कसं नुकसान झालं आहे जिम बंद असल्याने? बेसिकली हम लोग थैंक्स टू न्यूज़ 24/7 हम लोग की प्रॉब्लम सुनने के लिए। बेसिकली अभी जैसे है हमारे ट्रेनर्स लोग जो सर्वाइव नहीं कर पा रहे लॉकडाउन होने की वजह से, जिम बंद है तो उनकी बेसिक सैलरी अटकी। न्यूज़ 24/7 बेसिकली यहाँ पे बुलाने के लिए। मैं अक्सर को जिम विरार वेस्ट से हूँ, वहाँ की मैनेजमेंट मेरे अंडर में। ज़्यादातर तो हमारे ट्रेनर्स लोग अभी काफ़ी लॉकडाउन की वजह से प्रॉब्लम फेस कर रहे हैं, जिनकी वजह से उनका सैलरीज बंद है, उनको लोकल सर्वाइव करने के लिए मुश्किल हो रही है। उन्होंने हमारे ओनर से भी एग्री किया था कि उनकी सैलरी चालू रखा जाए, लेकिन ओनर्स अभी ऑलरेडी लास्ट 6 मंथ से 5 लाख के ऊपर ये नुकसान उठा चुके, जिनकी वजह से हमारी सैलरी नहीं दे पा रही है। और हम लोग खुद रेंट बेसिस पे रह रहे, तो हम लोग को प्रॉब्लम हो रहा है कि हमारा डेली सर्वाइव करना। इवन वी आर होल्डिंग विद फैमिलीज एंड ऑल। तो ट्रेनर्स लोग का भी सेम प्रॉब्लम चल रहा है कि कोई रिसेप्शन पे है जिनको जॉब नहीं हो रहा था। एक्सट्रीमली ट्रेनर लोग इसीलिए टैलेंटेड है, वही फील्ड में काम कर सकते हैं। अभी अदर्स दिन उन्होंने स्टार्ट किया कुछ बड़ा पाव के स्टॉल्स या लोकेलिटी जो भी डिलीवरी बॉयज पर्सन करके चल रही है। मैं खुद एक बेसिकली मेरी एक छोटी बच्ची है जिसकी वजह से मैं सर्वाइव नहीं कर पा रहा हूँ। मुझे मेरा रेंट भरना है, जिम का रेंट भरना है, हम लोग को सैलरी कहीं से आ नहीं रही है। हम लोग ने हमारे ओनर से भी ये की है, लेकिन अभी सरकार जब तक ये रोक के रखेगी तो मुझे नहीं लगता है कि ज़्यादातर हम लोग सर्वाइव कर पाएंगे इसके लिए। तो बेसिकली हम लोग यही चाहते हैं कि सरकार हमारी प्रॉब्लम सुने, जिम स्टार्ट करने दिया जाए और हम लोग हमारी डेली लाइफ को फिर से शुरू करें एक बार। तो हम लोग चाहते हैं कि जितनी जल्दी ये हो सके सॉल्व हो जाए प्रॉब्लम, बिकॉज कंडीशन बहुत ये है। और ऐसा रोक लगाने से कोई प्रॉब्लम नहीं है कि आप लोग जिम में जाने से आपको कोरोना हो सकता है। बेसिकली कोरोना उसकी नहीं हो, आपका हेल्थ, आप इम्यूनिटी बढ़ाने के लिए वहाँ जा रहे हो। आप वहाँ पे जाके आपकी हेल्थ सुधारोगे, आपकी इम्यूनिटी भी अच्छा होगा। घर पे बैठ के तो और डिप्रेशन में जा रहे हैं लोग कंटिन्यूसली, जिनका टाइमिंग रूटीन सब कुछ चेंज हो चुका है। खाने पीने का टाइमिंग, जो बंदा ट्रेनर मॉर्निंग में 6 बजे उठता था, यूज़ टू वर्क टिल 10 o'clock इन द नाइट, तो उसमें उसका डेली सप्लीमेंट डोज वगैरह चलता था। आज वो सिर्फ दाल चावल खा के रह रहा है, सब टाइम वो भी नहीं है उसके पास खाने के लिए। कहीं और से क्रेडिट पे भी ले नहीं सकते, राशन किराने वाले भी 1-2 दिन के लिए दे सकते या 1 महीने के लिए दे सकते, उसके ऊपर वो भी नहीं सर्वाइव कर रहे। तो हम लोग चाहते हैं कि सरकार हमारी ये प्रॉब्लम सुने और हम लोग के लिए जितना जल्दी हो सके ये रास्ता खोल के दें। थँक्यू। अनेकांनी नवीन वर्षाचा चांगला मुहूर्त बघून आपल्या जिमची सुरुवात केलेली आहे। जिमला सुरू केल्यानंतरच काही महिन्यांनी जिम बंद झाल्यानंतर आता त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। जिम जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जिम सुरू करणाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांना कधी लॉकडाऊन उघडतो आणि कधी त्यांना पूर्ण तो आर्थिक फटका भरून काढता येतो ह्याची ती वाट बघत आहेत। आपल्यासोबत आहेत रोशन पाटकरजी, ज्यांनी स्वतःची जिम नवीन वर्षालाच सुरू केली आणि आता त्यांची जिम गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे। त्यामुळे सर्वच काही थकलं असल्यामुळे आता त्यांना खूप जास्त आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे। सर नमस्कार। आपण आम्हाला सांगा की आता शक्यतो मराठी माणूस लवकर बिझनेसमध्ये उतरत नाही, तर तुम्ही उतरलेला आहातच आणि उतरताच आता लॉकडाऊनमुळे तुम्हाला मोठा फटका बसलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी हा विचार केलेला की आता नवीन बिझनेस टाकायचा, आणि कारण मला इथे पूर्ण नॉलेज होतं याच्यामध्ये आणि माझे 2 पार्टनर होते। आम्ही पार्टनरशिपमध्ये आम्ही बिझनेस चालू केलेला, तर हा विचार करून गेला की लाईफ टाईम आम्हाला ह्या बिझनेसमध्ये चांगला इन्कम येईल म्हणून। आणि 3 महिनेच झाले फक्त आमच्या जिमला आणि हे लॉकडाऊन चालू झालं, आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्ही एकतर रेंटवरती आहे तिथे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही लोनवरती आहे, लोन काढलेलं आहे। त्या लोनचं पे आणि बिल्डरने आम्हाला जे जागा दिले त्याचे पैसे, त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागतो सध्या तरी ॲट प्रेझेंट। आणि दुसरी गोष्ट की ट्रेनर आहेत आपले, त्या ट्रेनरचं पण सॅलरी, कारण नवीन ट्रेनर आहेत त्यामुळे ट्रेनरचं पण आम्हाला बघावं लागतं सगळं। आणि जिमचं इक्विपमेंट वगैरे त्याचं पण अजून आम्ही अर्धे पेमेंट केलेले आहे, अर्धे पेमेंट तसंच राहिलं आमचं। त्याच्यामुळे ते असा सगळा प्रॉब्लेम चालू आला आहे आणि जिम अजूनपर्यंत ओपन होत नाही। एवढे आम्ही बॉम्बेला पण जाऊन आलो, आम्ही बॉम्बेला पण जाऊन आल्यानंतर राज ठाकरे साहेबांकडे पण सगळेजण गेलेले, तरी पण काही इकडचं तरी काही झालं नाही विरार वसईचं। तर आता आम्ही हा विचार करतो की आता तरी ह्या महिन्यात तरी चालू व्हायला पाहिजे। तर आता सर ह्या महिन्यात जिम सुरू व्हावी असं म्हणजे आता तुमची तर अपेक्षा आहेत, पण जिम सुरू झाल्यानंतर जिम सुरू झाल्यानंतर तुमच्याकडून कशी काळजी घेतली जाणार आहे?
जे रूल अँड रेग्युलेशन आहेत, जे आम्हाला रूल अँड रेग्युलेशन येणार आहेत ते आम्ही पाळणारच आहे. आणि सॅनिटायझिंग वगैरे ते तर करावंच लागणार आहे आम्हाला ऑब्व्हियसली. आणि मेंबरची ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण आम्हाला त्याबरोबर. जिमनंतर लोकांनी काय खावं आणि त्यांचा आहार कसा असावा हे सुचवणारे न्यूट्रिशनिस्ट देखील आता घरी बसून आहेत. जिम बंद असल्याने त्यांचं देखील खूप मोठं नुकसान होत आहे. तसं एवढ्या महिन्यांपासून ते घरी बसून असल्याने कोरोनामध्ये काय खावं काय न खावं असे प्रश्न त्याला विचारत असतानाच डाईट प्लॅन आता त्यांना सुचवायचा देखील काम मिळत होतं, पण आता ते देखील बंद झालेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत न्यूट्रिशनिस्ट अर्पिता फौजदार, ज्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्या जिममध्ये लोकांना हे सुचवतात की त्यांनी जिम केल्यानंतर कसं राहावं, तसंच काय आहार घ्यावा. मॅम नमस्कार. आता जसं की जिम बंद आहे तसं आता पाहायला गेलं तर जिम ओनर ट्रेनर्सचं जसं नुकसान होत आहे तसं तुमचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे. डेफिनेटली जिम इंडस्ट्रीशी रिलेटेड आमचं स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट आहे किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट असतात. सो हे रिलेटेडच आहे. ती इंडस्ट्री अफेक्टेड झाली, डेफिनेटली आमची इंडस्ट्री पण अफेक्टेड झालेली आहे. जर जिमच चालू नाही आहे तर न्यूट्रिशन प्लॅन घ्यायला लोक येणार कुठून, बरोबर आहे, कारण की जिमच बंद आहे. त्यामुळे आमचा इन्कम पूर्णपणे बंदच झालेला आहे. सो अशा वेळेला सरकारने नक्कीच जिमविषयी आमच्यासारखे रिलेटेड टू जिमशी जे आहेत फॅकल्टीज तर त्यांचाही विचार करावा आणि लवकरात लवकर जिम चालू करावं असं आमची मागणी आहे. सो तसं काही लवकर होणार असेल तर फार बरं होईल. ट्रेनर्स सारखेच आम्ही पण न्यूट्रिशनिस्ट प्रत्येक जिममध्ये जाऊन क्लायंटशी कन्सल्ट करतो आणि डाएट देतो की वर्कआउट झाल्यानंतर त्यांचा आहार कसा असावा किंवा त्यांनी किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं, कशाप्रकारे त्यांचा आहारामध्ये प्रोटीन फॅट्स असणं गरजेचं आहे, व्हायटामिन्स असणं गरजेचं आहे किंवा त्यांची इम्युनिटी कोणत्या प्रकारे बूस्ट करता येईल याच्यासाठी काय आहार घ्यावा हे सगळं सांगितलं जातं. बरोबर. तर मॅम आता आम्हाला सांगा की तुमचं काम जे आहे न्यूट्रिशनिस्ट स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट ते कसं आहे आणि या लॉकडाऊनमुळे तुम्हाला त्याचा कसा अफेक्ट झालेला आहे. जिम चालू होत्या त्यावेळेला जिममध्ये जाऊन क्लायंटशी कन्सल्ट करून आम्ही त्यांना डाएट प्लॅन देतो, तो आमचा इन्कम चालू होता. पण आता कोरोनामुळे टोटली 21 मार्चपासून जिम ज्या बंद झाल्या त्या टिल अजूनपर्यंत चालू नाही आहेत आणि त्यामुळे जिमच उघडल्या नाही आहेत तर आमच्यापर्यंत क्लायंट पोचतच नाही आहेत. बरोबर. राईट. ते सांगतात की आम्ही वर्कआउटच नाही करत आहेत. तर मॅडम डाएट प्लॅन घेऊन काय उपयोग आहे. सो इतकं मोठं नुकसान झालेलं आहे की त्याचं वर्णन करणं खूप अशक्य आहे. कारण की फार तर 2 महिन्याची 1 महिन्याची सेविंग्स होती तीही संपलेली आणि आत्ता असा प्रश्न पडलेला आहे की जर जिम आताही जर नाही चालू झाल्या तर खायचं काय किंवा शासनाने आम्हाला त्याप्रकारे काहीतरी मदत तरी करावी. जिम ट्रेनर्सला, ओनर्सला आणि जे कोणी न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांना तरी थोडीफार एक मानधन प्रत्येक महिन्याला काहीतरी द्यावं जर तुम्ही जिम चालू करणार नसाल तर. पण मागणी हीच आहे की त्यांनी लवकरात लवकर जिम चालू करावं कारण की बाकी सगळे जे काही सेक्टर्स आहेत ते चालू झालेले आहेत, मॉल्स चालू झालेले आहेत, बरोबर आहे, बरीचशी दुकानं चालू झालेली आहेत. तर मग आमची इंडस्ट्री इम्युनिटी बूस्ट करणारी आहे, कोरोनावर मात करण्यासाठी आमची इंडस्ट्री खूप मेहनत घेणारी आहे. तर प्लीज तिच्याविषयी खूप विचार करावा आणि लवकरात लवकर जिम जे आहेत त्या चालू कराव्या अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. तर जिमचा विषय हा खरंच आता ज्वलंत विषय बनलेला आहे. जिम इन्स्ट्रक्टरना तसेच जिमचे जे ओनर आहेत त्यांना आता फायनान्शियल क्रायसिस सतत जाणवू लागलेले आहेत. तर आता त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेतलेलीच आहे. तर आपण आलो आहोत आता युवा विकास आघाडीचे प्रतिनिधी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्याकडे. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांचं यावर म्हणणं काय आहे, तसंच त्यांची सरकारकडे काय विनंती आहे. सर नमस्कार. जसं की आता जिमचा विषय हा आता ज्वलंत विषय बनलेला आहे कारण खूप लोकांचं पोटपाणी ह्यावर चालतं आणि तसंच खूप लोक बेरोजगार देखील झालेले आहेत त्यामुळे. तर आपली सरकारला आता काय विनंती आहे. आमचे आमदार युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचे प्रश्न आम्ही नेहमी सोडवत आलेलो आहोत आणि युवकांचा प्रतिनिधी असल्यामुळे युवकांसाठी किंवा आपल्या विभागातल्या किंवा आपल्या वसई तालुक्यातल्या ज्या काही जिम्स आहेत, झुंबा सेंटर्स आहेत, ॲरोबिक सेंटर्स आहेत, योगा सेंटर्स आहेत, ह्याच्यामध्ये आबालवृद्धांपासून युवा वर्गापर्यंत हा सर्व जात असतो आणि त्यांना जे प्रशिक्षण देतात ते सर्व आपल्या विभागातले युवा म्हणजे त्याच्यामध्ये मुली असतील, मुलं असतील, सर्व आहेत आणि 6 महिने झाले ते बेरोजगार आहेत. या 6 महिन्यामध्ये त्यांच्याकडे शासनाने काही मदत पोचवली आहे का? नाही. शासनाने त्यांना काही कोणता पॅकेज दिलं आहे का? तर नाही. तर शासनाला आमच्या आमदारांमार्फत आम्ही विनंती करतोय, आमच्या आमदारांमार्फत येत्या अधिवेशनामध्ये आम्ही मंत्री महोदयांना हा प्रश्न उपस्थित करणार आहोत की लवकरात लवकर ह्या जिम किंवा हे जे काही सेंटर्स आहेत ते चालू करावे.
शासनाच्या ज्या काही नियमावली असतील त्याच्या अंतर्गत जर हे चालू झाले तर त्या मुलांना रोजगार मिळेल. जे कोणी ह्या सेंटर्समध्ये प्रशिक्षण घेतात त्यांचं प्रशिक्षण सुरळीत चालू राहील. आणि अनेक असे क्रीडापटू आहेत का ज्यांना या प्रशिक्षणाची रोजची गरज असते, पण शासनाच्या ह्या नियमावलीमुळे त्यांना त्यांचं प्रशिक्षण घरच्या घरी करावं लागते. तर जर त्यांना सुद्धा ह्यामार्फत एक चांगली संधी मिळू शकते. आणि माझी विनंती राहील शासनाला का केंद्र शासनाचं अनलॉक 4चं कालच मी एक परिपत्रक बघितलं, त्याच्यामध्ये 7 सप्टेंबरपासून मेट्रो ट्रेन्स चालू करण्याची परमिशन दिलेली आहे. तर माझ्या मते मेट्रो ट्रेनमध्ये जेवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा कमी गर्दी एखाद्या जिममध्ये असते. आणि त्या गर्दीवर नियंत्रण जिमचे मालक किंवा जिमचे जे कोणी नियंत्रक आहेत ते आणू शकतील. जिममध्ये ॲट ए टाइम एका वेळेला किती लोक राहू शकतील किंवा त्यांना काही नियमावली ज्या असतील सॅनिटाईज करणं, यंत्रसामुग्री दर तासाला, तर त्या अशा काही गोष्टी जर आणल्या तर आपल्या विभागामधला तरुण जो आज 6 महिने झाले बेरोजगार आहे त्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळेल. दुसरी गोष्ट, 6 महिने झाले ते जिम बंद आहे, पण त्या जिमचं भाडं बंद झालेलं आहे का नाही, त्या जिमच्या यंत्रांचं मेंटेनन्स बंद झालेलं आहे का नाही, तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च तरी निघू शकेल. आणि आज जी आपली अर्थव्यवस्था आहे ती सुरळीत होण्यासाठी अनलॉक 1, 2, 3, 4 जे चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी ह्या जिमचा जरी पुढच्या येणाऱ्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी अंतर्भाव केला, ऑक्टोबर महिन्यापासून का होईना तर त्या जिम चालू झालं तर आपल्या इकडच्या सर्वांना त्यांचं आरोग्य, कारण कोविडमध्ये आरोग्य सुरळीत ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं, त्यांचं आरोग्य आणि त्यांची जी काही लाईफस्टाईल मेंटेन करणं आहे ती मेंटेन होण्यासाठी सुद्धा मदत होईल. आमचे युवा नेतृत्व, आमचे युवा आमदार क्षितिज दादा हे जरूर ह्याबद्दल पॉझिटिव्हली मंत्रिमंडळात जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांच्याशी चर्चा करतील. आज माझं काही जिमचे जे संचालक आहेत किंवा जिम आणि ह्याचे जे कोणी ट्रेनर्स आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. लवकरच आम्ही आमच्या आमदारांशी त्याबाबत चर्चा करतोय आणि लवकरात लवकर राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण त्यांची बाजू मांडली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. जसं की सर म्हणाले की आता जसं जिममध्ये काम करणारा जो तरुण वर्ग आहे जो गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार आहे त्यांच्या रोजगारासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत, तसंच तरुणांची व्यथा, जसं जिम इन्स्ट्रक्टरची व्यथा ते स्वतः प्रशासनाकडे मांडणार आहेत आणि प्रशासन यावर काय उत्तर देतं यावर आपलं लक्ष राहील. धन्यवाद.